हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर शौनक धाकुलकर यांनी पाठवला आहे. मी सध्या 11वीला शिकतोय. लहानपणापासून मला भयकथा ऐकण्याची खूप आवड आहे. हा अनुभव मला माझ्या आईने सांगितला होता, जो तिला जवळपास 17 वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा आईच्या एका मैत्रिणीचं लग्न होतं, म्हणून आई माहेरी जाणार होती. आणि मग तिथून आजी, आजोबा, माझा मामा आणि माझ्या 2 मावश्या असे एकूण 6 जण लग्नाला जाणार होते. लग्न दुसऱ्या गावी असल्याने ट्रेनने प्रवास करावा लागणार होता. स्टेशनपर्यंत जाण्यासाठी 2 रिक्षा केल्या. ट्रेन संध्याकाळी 7:30ची होती. आजी, आजोबा, मामा आणि मोठी मावशी एका रिक्षात बसले, तर लहान मावशी आणि आई दुसऱ्या रिक्षात बसले. साधारण 5च्या सुमारास ते निघाले होते. आमच्या घरापासून रेल्वे स्टेशन खूपच लांब होतं. साधारण तास तरी लागणार होता, म्हणून ते सगळे लवकरच निघाले होते, म्हणजे ट्रेन चुकणार नाही. आई आणि मावशी गप्पा गोष्टी करत होत्या, कारण आई बऱ्याच दिवसांनी माहेरी गेली होती. बराच वेळ उलटून गेला आणि त्या दोघींना लक्षातच आलं नाही की रिक्षावाल्याने चुकीच्या दिशेने रिक्षा वळवलीये. आईने सहज बाहेर नजर फिरवली तर तिला जाणवले की परिसर ओळखीचा दिसत नाहीये. अगदी जंगलपट्टीचा भाग वाटत होता. रस्त्याच्या दुतर्फा झाडी आणि त्या रस्त्यावर इतर कोणतेही वाहन नव्हते. त्यात अंधार पडायला सुरुवात झाली होती. आईने प्रसंगावधान राखून मावशीला स्कार्फ बांधायला सांगितला. दोघींनीही ठरवले की वेळ निघून जाण्याआधी चालू रिक्षातून खाली उडी मारायची. रस्ता चांगला नसल्यामुळे रिक्षाचा वेग जसा कमी झाला तसे ठरल्याप्रमाणे दोघींनी एकत्र उडी मारली. पण उडी मारल्यानंतर अवघ्या एका क्षणासाठी आईचे लक्ष ड्रायव्हर सीटकडे गेले आणि तिच्या अंगावर भीतीने काटा येऊन गेला, कारण त्या सीटवर कोणीही नव्हतं. तिच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. आपण ज्या रिक्षात बसलो त्या ड्रायव्हरचा चेहरा पाहिला होता की नाही? ड्रायव्हर सीट रिकामी कशी असू शकते? मग रिक्षा कशी चालत होती? या विचारात असतानाच मावशीने आईला भानावर आणले. दोघींनाही हाताच्या कोपऱ्याला आणि पायाला बरेच खरचटले होते. मारही लागला होता. त्याच अवस्थेत त्या दोघी रस्त्याच्या उलट दिशेने पळू लागल्या, जिथून रिक्षा आली होती. तो परिसर अनोळखी होता आणि त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त गर्द झाडी होती. दिशाही कळायला मार्ग नव्हता. पण त्या दोघीही धावतच राहिल्या. बऱ्याच वेळानंतर त्यांना एक वाडा नजरेस पडला, जो रस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूस होता. कोणाची मदत मिळेल या आशेने ते त्या वाड्याच्या दिशेने निघाल्या. मदत जरी मिळाली नाही तरी निदान आसरा मिळेल किंवा लपता येईल असा विचार त्यांनी केला. त्या वाड्याचे फाटक उघडून ते आत आले. आश्चर्य म्हणजे मुख्य दरवाजा उघडाच होता. जास्त विचार न करता मावशी पटकन आत गेली आणि मागून आई येऊन तिने आतून दरवाजा लावून घेतला. दोघींनाही थोडं हायसं वाटलं, पण तितक्या दारावर जोरजोरात थापा पडू लागल्या. एक विचित्र गोष्ट म्हणजे इतका आवाज ऐकून सुद्धा वाड्यातलं कोणीही पाहायला किंवा दरवाजा उघडायला आलं नव्हतं, जे दोघींनाही खूप विचित्र वाटलं. बऱ्याच वेळानंतर तो आवाज यायचा बंद झाला. तसं आईने मागे वळून पाहिलं. तो एक भला मोठा प्रशस्त वाडा होता. पहिल्या खोलीत जास्त सामान नव्हते, फक्त जुन्या धाटणीची काही लाकडी कपाटं होती. ती भान हरपून तो वाडा पाहत राहिली. पण तितक्यात तिच्या लक्षात आले की मावशी कुठेच दिसत नाहीये. तिने शोधायचा प्रयत्न केला, पण ती कुठेच दिसत नव्हती. आई पुन्हा दरवाजाजवळ गेली, पण दरवाजाला आतून कडी होती. एका गोष्टीपासून वाचायला गेलो खरे, पण दुसऱ्या संकटात येऊन सापडलोय असे तिला वाटले. मावशीला शोधता शोधता ती नकळत
एका खिडकीजवळ येऊन उभी राहिली तर तिला जाणवले की कोणीतरी तिचे केस ओढतंय. ती झटकन बाजूला झाली आणि तिला फक्त एक हात दिसला, जसे खिडकी बाहेर कोणीतरी उभं राहून तिचे केस खेचले असावेत. एव्हाना संध्याकाळ झाली होती. अंधार गडद होऊ लागला होता. आता तिने न राहून मावशीला हाक मारायला सुरुवात केली, कारण या जागेतून त्या दोघींनाही बाहेर पडायचे होते. ती आता त्या वाड्यातल्या खोल्यांमध्ये जाऊन पाहू लागली. तसे तिला जाणवले की तो वाडा बऱ्याच वर्षांपासून बंद असावा, कारण सगळ्याच गोष्टींवर खूप धूळ आणि जाळोखे साचले होते. पण त्या वाड्याचं मुख्य दार उघडं कसं हे मात्र तिला उमगत नव्हतं. तिने एका खोलीचा दरवाजा उघडला आणि तितक्यात तिचे लक्ष समोर गेले. समोरच्या भिंतीवर काहीतरी होतं. ती दबक्या पावलांनी पुढे जाऊ लागली. जसे तिला लक्षात आले तसे तिचे सर्वांग शहारले. एक बाई भिंतीवर पालीसारखी सरपटत जात होती. मोकळ्या केसांमुळे चेहरा झाकला गेला होता. नेसलेली साडी ठिकठिकाणी फाटलेली, जळालेली जाणवत होती. आई तो भयान आणि किळसवाणा प्रकार पाहतच राहिली. पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं. त्याच खोलीत एका कोपऱ्यातून कसलीशी हालचाल जाणवली. तसे आईचे लक्ष त्या बाईवरून त्या खोलीच्या कोपऱ्यात गेलं. तिथे एक माणूस सदृश्य आकृती दिसली, जी एका वेगळ्याच आवाजात कणत होती. हा सगळा प्रकार जणू स्वप्नवत भासू लागला. तिला भीतीने भोवळ येणार तितक्यात कोणीतरी तिचा हात धरला आणि ती भानावर आली. पाहिले तर माझी मावशी होती. ती सुद्धा खूप घाबरली होती, पण आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी कसलीच पर्वा न करता तिथे आली होती. हा प्रकार तिने आधीच पाहिला होता आणि या सगळ्यापासून वाचण्यासाठी ती बराच वेळ लपून राहिली होती. ती आईला म्हणाली की एका संकटातून वाचण्यासाठी आपण इथे आलो, पण इथे त्याहूनही भयानक प्रकार आहे. त्या दोघींनीही देवाचे नाव घेतले आणि वाड्याच्या मुख्य दरवाजाची कडी उघडून बाहेर धावत सुटल्या. धावतच कसेबसे रस्त्यावर आल्या. एव्हाना अंधारही गडद झाला होता. कोणाची मदत मिळते का, कोणी दिसतंय का ते त्या पाहू लागल्या. तितक्यात त्यांना एक माणूस उभा दिसला. दोघींनीही त्याला विनंती केली आणि सांगितले की आम्ही रस्ता चुकलो आहोत. त्यावर तो म्हणाला की काही काळजी करू नका, माझी स्वतःची रिक्षा आहे, मी सोडतो तुम्हाला. त्याच्या बोलण्यावरून तरी तो सभ्य वाटत होता. पुढे थोड्या अंतरावर त्यांनी रिक्षा उभी केली होती. तिथपर्यंत चालत जाऊन त्या रिक्षात बसल्या. पुढच्या अर्ध्या पाऊण तासात त्याने स्टेशनवर आणून सोडलं. घडलेल्या प्रकारामुळे हातात जे काही सामान होतं ते धावपळीत कुठेतरी पडलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे द्यायला पैसेही नव्हते. त्यांनी त्याला विनंती केली आणि काही वेळ थांबायला सांगितलं. त्या तशा स्टेशनात गेल्या. आजी आजोबांना शोधलं. ते सगळे ट्रेनजवळ त्यांचीच वाट पाहत थांबले होते. हा सगळा प्रकार जवळपास 1.5-2 तासात घडला होता. नेमकी ट्रेन 2-2.5 तास लेट झाली होती. आजोबांकडून त्यांनी पटकन पैसे घेतले आणि त्या रिक्षावाल्याला द्यायला गेले. पण बाहेर ना तो माणूस दिसला ना त्याची रिक्षा. त्यांनी बराच शोध घेतला, पण तो काही त्यांना दिसला नाही. आईला कुठेतरी वाटून गेलं की त्या माणसाच्या रूपात साक्षात स्वामी समर्थांनी येऊन त्यांना या संकटातून वाचवलं. त्यांनी स्वामींचे मनोमन आभार मानले. त्या पुन्हा आजी आजोबांजवळ गेल्या. तसे ते त्यांना विचारू लागले की इतका उशीर कसा काय झाला, आम्ही खूप काळजी करत होतो वगैरे. फोन ट्राय केला पण तोही बंद. आई आणि मावशीने वेळ मारून नेण्यासाठी रिक्षा खराब झाली असे काहीतरी कारण सांगितले. दुसऱ्या दिवशी लग्न आटोपून घरी आल्यावर त्यांनी घडलेला भयानक प्रकार सांगितला. तेव्हा आजी आजोबा म्हणाले की तो पलीकडच्या जंगलाचा भाग चांगला नाही. तुम्ही तिथे कसे गेलात हे मला अजून कळले नाहीये, पण तो वाडा
त्या वाड्याबद्दल मी बरेच वर्ष ऐकून आहे. लोक म्हणतात की तिथे एका जोडप्याला जिवंत जाळलं होतं, म्हणून त्यांचा आत्मा तिथे भटकतो आणि त्या वाड्यात आलेल्यांना जिवंत सोडत नाही. पण कदाचित स्वामींची कृपा म्हणून तुम्ही या सगळ्यातून सुखरूपपणे बाहेर पडू शकलात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.